हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज सकाळी उठता आंघोळ वगैरे केली आणि कामाला लागली. मी भाकरी वगैरे टाकल्या. तर माझी भाकर कशी येते कशी नाही बघा तुम्ही. खूप छान भाकरी टाकते मी, असं पायाला वाटतं. पण तुम्ही कमेंट करून सांगा की खरोखर भाकर चांगली आहे की नाही, कारण स्वतःची तारीफ तर कोणीही करतं. दीदीच्या बोलण्यावर तुम्ही अजिबात नका जा, कारण मला खूप छान भाकरी टाकता येते. तुम्ही बघून जा की मी भाकर कशी भारी फुगवते. पेटीना बापे ठिकाणी साईडला टाकशी तर तुम्ही बघू शकता कसं जबरदस्ती भाकर फुलवण्याचा प्रयत्न चालू आहे. जोपर्यंत भाकर अशी फुगत नाही तोपर्यंत मम्मीला वाटत नाही की भाकर चांगली आहे. पुरणपोळी सारखी. आमचा ध्रुव उठता रडत होता आणि तो काहीतरी सांगत होता, पण ते आम्हाला कळतच नव्हतं. त्याची बेबी गुड मॉर्निंग. बेबी तशी बेबी डोळे बंद करून हा आमचा तशू आहे. याला कॅमेरा चालू केला की आवडत नाही. तशू गुड मॉर्निंग. अले अले माझ्याकडे बघ. तशू बेबी आय लव्ह यू. I love you. Mom, I love you. Hello guys. Welcome to my blog. Like करा, कमेंट करा, शेअर करा. चहा प्यायची ना का दूध प्यायचे तुला? नशू बेबी नाचो नाचो अरे ब्रश नको करू रे, डान्स कर रे. गुड मॉर्निंग. हॅलो एव्हरीवन. यार बरे खायला. बाप्पा करतोय तशी दूध प्यायला खूप नाटकं करतो. बघा कसं पितोय तो. नाही तू पिऊन घे मग पटपट. अरे बापे असे चोर शाल का बघतोय का. तर मी आता आले खुशीकडे आणि खुशीकडच्यावर गेले कपडे टाकायला. खुशीकडे मी यासाठी आले की मला ना व्हिडिओ बनवायचा आहे. मी धरणगाव जाते ना, तर त्यासाठी मला व्हिडिओ बनवायचा आहे. त्यामुळे मी ते आले. खुशी पण आता येते जी. व्हिडिओ बनवायचा आहे मला एक. ब्लॉग बनवते ग बाई मी. असा ब्लॉग अवतार तर देखले मला एवढा टाइम ना अवतार लगेच. म्हणजे तो तोंड होई ना जेल आहे ना. चाल जल्दी व्हिडिओ बनवा ना. चला भेटतो आम्ही तुम्हाला व्हिडिओ बनवून. बाय बाय. मस्त मस्त बस बस जायला माझी तयारी आता. चला आमच्या ध्रुवचं चालू आहे जेवण. खुशी मोबाईल मध्ये बोट घालते, दीदी पण मोबाईलच चिवडते आणि आम्ही बसलो इथे रागात, कारण आम्हाला पाहिजे मोबाईल. तर मी आता तुला मोबाईल देते, तुम्ही तोपर्यंत बाय बाय वा. येऊन जाऊन आम्ही परत खुशीच्याच घरी आलो, कारण खुशी आमच्या घरी आणि आम्ही तिच्या घरी. हेच आमचं चालू असतं दिवसभर. तरी काय करायला काही बी गेम खेस का. मी नाही देणार.
डान्स करना एक नंबर तुझी कंबर हाय चालू शेकी शेकी. ध्रुव काय करतोय ध्रुव तू? आराम नसतो करायचा. हाय कर हाय बाय 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 करा सगळेजण बाय. हॅलो गाईज. सायको आहे सायको. दोघेमध्ये सायको. तू म्हण ना गंबारी काय आपला. दोघांमध्ये एकालाही डान्स येत नाही आणि ते दोघे एकमेकींना शिकवतात. व्हिडिओ काढतोय का बेटा? इकडे बघ ध्रुव. इथला दूर बहीण प्रेम ना बाहेरच पहिला ते डायरेक्ट ऐकत असतं ती दुसरीकडे चालली जास्त. तर आमची पायल नुसती पिंपल फोडत राहते आरशामध्ये बघून. आणि मग पिंपलचे डाग पडले का मग रडते. मग हे काय झालं हे काय झालं. तर आता आमचं जेवण वगैरे चालू आहे. दे थोडी माझे थोडीशीच दे छोटी दाटली मा. हा ध्रुव तुझ्या ध्रुव खाऊ दे का मला दे मा. ध्रुव तू ना खाऊ मी काय रे तुझ्या ताटलीमध्ये जेवण करू मी नाही. त्याला राग घ्या थोडा उठी घ्या. एवढा राग येतो तुला. मी खाऊ का? इकडे आणि छोटी दाटली का आणलं ते. आणि नंतर मी गेली अंशिका मेकओव्हरमध्ये कारण मला हेअरकट करायचा होता आणि खरंच दीदीने खूप छान हेअरकट केला. मला खूपच आवडला. म्हटलं आता आली जे पार्लरमध्ये तर थोडे व्हिडिओज वगैरे बनवून मी थोडी शायनिंग वगैरे मारू. तर इथे मी शायनिंग मारते. हे आमची तनिष्का नट्टी. कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी दिसते. तर आज माझ्या फ्रेंडची हळदी आहे तर आम्ही तिचं एंगेजमेंट पण बाकी आहे. तर हळदीमध्येच एंगेजमेंट करत आहे. तर त्यासाठी आम्ही तिचा आता मस्त मेकअप करणार आहेत. तर आता आम्ही मेकअपचं साहित्य काढतोय हळूहळू सगळं काही लावणं चांगलं वाटेल तर. त्याला तोंड धुवायला गेली आहे. आम्ही तुम्हाला मेकअपचा पण व्हिडिओ दाखवू कसं करतोय काय करतोय. आम्ही घेतला होता एंगेजमेंट लुक. आम्हाला खूप सिम्पल एंगेजमेंट लुक करायचा होता. तर वेळ तर आधीच झाला होता. तिकडे ते ब्राह्मण ते पण आम्हाला खूप बोलत होते जल्दी करा. आणि आमची ब्राईड एवढी लेट आली तर बापरे खूपच. खुशी आणि पायलला मेकअपचं झिरो नॉलेज असून ते ब्राईडचा मेकअप करता यालाच म्हणतात ओव्हर कॉन्फिडन्स. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्राईडचा त्यांच्यावर किती विश्वास आहे. किती शांतपणे बसून ती मेकअप करून घेते त्यांच्याकडून बिचारी. आता ब्राईडचा मेकअप तर झालेला आहे. तिला आम्ही ज्वेलरी वगैरे वेअर करून देतोय. आता फक्त राहिले ती हेअरस्टाईल. आता हेअरस्टाईल वगैरे करून तुम्हाला फायनल लुक नक्की दाखवू आम्ही. तरी चांगली काही आहे पार्लरवालीसपेक्षा
खरी बात. खुशी जरा जास्तच बोलते, तिच्याकडे लक्ष नका द्या. आमच्या ब्रायडलचा आम्हाला फायनल लुकचा व्हिडिओज घेता नाही आला कारण खूप घाई झाली होती. तर आता आम्ही सायडर मेकअप करतोय, तर त्यांचा मेकअप करू आपण आता. चला मग. तर ही आहे नवरीची नणंद आणि नवरदेवाची बहीण, जिचा सायडर मेकअप आम्ही घेतलेला आहे. आणि ही आहे नवरीची बहीण आणि नवरदेवाची मोठी वहिनी आणि नवरीची होणारी जेठानी सुद्धा, कारण त्या दोघी बहिणी एकाच घरात दिल्या आहेत. आणि तुम्हाला तर माहिती आहे आम्हाला फायनल लुक घ्यायचं वडणच नाही आहे. आणि जिचा आम्ही फायनल लुक घेतलेला आहे तिचा मेकअप करताना व्हिडिओज नाही घेतलेला आहे. तर आता हिचा मेकअप बघूनच तुम्ही आम्हाला सांगून द्या की आम्ही मेकअप कसा केला आहे, काय केला आहे, कारण आम्हाला मेकअपचं जास्त काही नॉलेज नाही आहे आणि आम्ही कुठला क्लासही नाही केलेला आहे. बड़ा गाँव ना मेकअप करी सन तुम्हें कितना बार दिख रहा था. तू तो एक नंबर डायरेक्ट हीरोइन दिसना. तू काय बार दिख रहा ना. मस्त है ना. क्या शैतानी कर रहे हो तुम, ये का निकाल लिया तुमने. लाव तोंडावर फाउंडेशन. इकडे तर तशूचं वेगळंच काहीतरी चालू होतं. त्याने आम्हाला मेकअप करताना बघून त्याची सुद्धा इच्छा झाली की मी पण मेकअप करावं. तो ब्लशरच लावतोय सगळ्या चेहऱ्याला. त्यामुळे तू स्वतः करतोय. बाय ऐसा मेकअप नहीं निकलते हैं मेरे बच्चे. ऐसा ही कब है, उसने देखा है तुमको करते हुए. वो ब्लश का ब्रश है उसमें नाही तर भोंगा पसरी दे याडे. आपलं आहे बेटा, आपलं आहे. तिला नाही द्यायचं, गंदी नाही घ्यायचं माझ्या भाऊकडून. नाही द्यायचं नाही तिला. आणि सगळ्यात भारी मेकअप या क्युटीचा झाला होता. खूप छान मेकअप झाला होता हिचा. मला दे ना तशू, मला दे ना थोडस दे. ई कर ई. हॅलो गाईज, तर आमच्या ब्राईडचा मेकअप होता आणि आम्हाला व्हिडिओ करायचा आम्ही विसरलो. तर आता ब्राईड गेली, तिच्या हळदी चालू आहे. आता हळदी लावताय तिला आणि आम्ही इथे आता लग्नाचा नेकलेस वगैरे बघतोय. तर ही त्याच्यावरची बिंदी आहे. उद्या नक्की आम्ही व्हिडिओ बनवू ब्राईडचा. तोपर्यंत बाय बाय. हॅलो गाईज, आता मी टाकते भाकरी. सकाळी पण मी भाकरी टाकल्या होत्या, आता पण मला भाकरी करायची आहे. तर चला मम्मी कशा भाकरी करते आपण बघूया. सकाळी बघितलं, आता आणि बघायचं. शोभते का ते तुम्ही नक्की सांगा कमेंट मध्ये आम्हाला. ऐसा ही ब्लॉग बनाते हैं गाइस, मेरी मम्मी को समझा दो. अरे मैं नाचा नकल जोर कहीं में. तरी ते चालू होते पंक्ती. तर आम्ही पंक्तीमध्ये काही जेवणाला बसलो नाही कारण आम्ही घरातच जेवण केलं होतं. माझ्या काकूने आम्हाला घरातच आणून दिलं होतं जेवणाला. हॅलो एव्हरीवन, तर माझ्या ब्लॉगचा इथेच एंड होतोय. उद्या मी परत लग्नाचा पण ब्लॉग टाकेल एक वेगळा, कारण हा ब्लॉग खूप मोठा होऊन गेलेला आहे. तोपर्यंत याला इग्नोर करा.